नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत गाजर हलवा कसा पटकन बनवायचा। गाजर सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेत। कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। स्लो गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या म्हणजे आपले गाजर अगदी मऊ शिजतात। कुकर थंड झाल्यानंतर उघडायचा आणि स्मॅशरने हे गाजर स्मॅश करून घ्यायचे। हे अगदी पटकन स्मॅश होतात। अशा प्रकारे आपण गाजरचा हलवा बनवला तर अगदी पटकन होतो। आपल्याला गाजर किसत बसायची गरज नाही। त्यानंतर कढईमध्ये स्मॅश केलेलं गाजर घालून घेतलं। मी हे 1.25 किलो गाजर घेतलेले आहेत आणि 1.25 किलोसाठी मी अर्धा लिटर गोकुळचं दूध घेतलेलं आहे। हे फुल क्रीम दूध आहे। दूध घातल्यानंतर हे गाजरमध्ये दूध छान मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर आपला गाजर हलवा खाली लागू शकतो। स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। दूध आटवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी साखर घातली आहे। 1 वाटी साखर पुरे आहे। तुम्हाला जर गोड कमी जास्त हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हा गाजर हलवा थोडाफार आटलेला आहे, दूध कमी झालेला आहे। मी इथे ड्राय फ्रूट्स घालून घेते। परत एकदा आपल्याला हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं। मध्ये मध्ये हे सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली तळाशी लागू शकतं। हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। थोडं दूध त्याच्यामध्ये अजून शिल्लक आहे, तर ते सुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आणि मी वेलची पावडर घालून घेतली आहे। दूध आटून आपला हलवा छान घट्ट झालेला आहे। हा गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे। तुम्हीही नक्की घरी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद।